मना पाप संकल्प सोडून ध्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांचे, विकारे घडे हो जनी सर्वचीची। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। या 5व्या श्लोकामध्ये मनाला उपदेश करत असताना समर्थ म्हणतात, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची। मनाला हाक मारून समर्थ या ठिकाणी मनाला उपदेश करतात। मना पाप संकल्प सोडून द्यावा। प्रत्येक कार्य करताना आधी मनामध्ये संकल्प केला जातो, त्याचा विचार केला जातो। इंद्रियांकडून क्रिया नंतर घडत असते। इंद्रियांकडून क्रिया घडण्याच्या आधी मनाकडे त्याचा विचार आलेला असतो। मन संकल्प करत असते। त्या संकल्पाचे प्रकार अनेक आहेत, मुख्य 2 आहेत, सत्य संकल्प आणि पाप संकल्प। या ठिकाणी दोन्ही प्रकार आणि त्या दोन्ही प्रकारांची ओळख करून दिलेली आहे। एक पाप संकल्प आणि एक सत्य संकल्प। या ठिकाणी ओळख करून देताना असं म्हटलेलं आहे की पाप संकल्प सोडून द्यावा आणि सत्य संकल्प जीवी धरावा। एखादी क्रिया करण्याच्या आधी, एखादं कर्म करण्याच्या आधी मनामध्ये येणारा विचार तो कशा प्रकारचा आहे, पाप संकल्पाचा आहे की सत्य संकल्पाचा आहे, याचा अगोदर आपण विचार करायला हवा। हे अगोदर आपण पाहायला हवं। जेव्हा मनामध्ये तो विचार येतो त्याच वेळेला जर तो विचार बाजूला सारला, जर पापाचा असेल, पाप संकल्पाचा असेल, तर क्रिया पुढे घडणार नाही। इंद्रियांकडे ती क्रिया घडणार नाही। परंतु तो संकल्प जर आपण धरून ठेवला आणि सिद्धीला नेण्यासाठी, सिद्धीला जाण्यासाठी त्या प्रकारे कर्म घडावीत म्हणून जर मनाने प्रयत्न केला, तर ती पाप कर्म इंद्रियांकडून घडल्याशिवाय राहत नाही। डोळ्यांनी काय पाहावं, कानांनी काय ऐकावं, तोंडाने काय बोलावं, आपल्या चामडीने कसला स्पर्श घ्यावा, पायांनी कुठे जावं, हाताने काय काम करावं, हे मन ठरवत असतंय। इंद्रियांकडून पाप कर्म घडतील असा मनाकडे संकल्पच यायला नको। कधीतरी कार्य करताना माणसाला असं वाटतंय की माझं एक मन असं म्हणतंय आणि एक मन असं म्हणतंय। एक मन म्हणतंय की ते काम करू आपण, आणि दुसरं मन म्हणतंय की नको, ते आपण नाही करायचं। मन 2 नाहीच आहे, एकच मन आहे। त्या ठिकाणी कार्य करताना बुद्धी 2 प्रकारे कार्य करत असते, संकल्प विकल्प त्याची बुद्धी। संकल्प विकल्प, मग कुठला संकल्प आपण करतोय, कुठल्या विचारांचा आपण, कुठल्या कर्माचा आपण विचार करतोय, ह्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे। पाप संकल्प जर आपल्या अंतःकरणामध्ये आला तर त्या प्रकारची कर्म घडली जातात।
सहज मनुष्य कार्य करता करता बोलून जातो, मरेन पण तुझी पायरी चढणार नाही. हा संकल्प आहे त्याचा. मरेन पण तुझं तोंड पाहणार नाही, हा संकल्प आहे त्याचा. आणि खऱ्या अर्थाने अशा प्रकारचे संकल्प जे आहेत त्याला पाप संकल्प म्हटलं जातं. पापाचे संकल्प म्हटले जातात. ते पाप संकल्प घडू नयेत. ऐक ना, इंद्रानेही त्याच्याकडेही ती वासना निर्माणच झाली. शेवटी भग पडली. त्या इंद्रपदाला जाऊन सुद्धा अवस्था बघा काय झाली. कोणता संकल्प त्याच्या मनामध्ये आला असेल. जर देवांच्या राजा म्हणून आणि त्या पदावर जाऊनही जर ती वासना निर्माण होत असेल, त्या ठिकाणी ती बुद्धी जर निर्माण होत असेल, तर मनाकडे कुठले विचार असतील याचा फक्त आपण विचार करावा. आणि यासाठी या ठिकाणी समर्थ म्हणतात, पाप संकल्प नको, पाप कर्म घडतील असा विचार आपल्या अंतःकरणामध्ये नको. कारण पाप संकल्प जर कराल तर त्या प्रकारची कर्म घडल्यानंतर ते दुःख आपल्याला भोगावं लागतंय. ते दुःख आपल्याला भोगावं लागतंय. पापाचे फळ ते दुःख. या दासबोधामध्ये समर्थांनी आपल्याला जाणीव ओळख करून देताना म्हटलेलं आहे, पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागले. आपण काय करतोय? आपण पाप कर्म करतोय. पाप संकल्प जर अंतःकरणामध्ये असेल तर काय दुःख घडतं. पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागले. ते कोणालाही सुटत नाही, कोणालाही चुकत नाही. आपण केलेली कर्म आणि त्या कर्माचं जे काही पुढे फळ असेल, पुण्य कर्म जर घडली तर त्याचं सुख आहे, पाप कर्म जर घडली तर त्याचं दुःख आहे. ते कोणालाही सुटत नाही, चुकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे, मना पाप संकल्प सोडून द्यावा. मग काय करावं? मना सत्य संकल्प जीवित राहावा, ज्याच्याने आपलं हित आहे, ज्याच्याने आपला उद्धार होणार. देव कार्य ज्या संकल्पाने आपल्याकडून घडणार आहे तो संकल्प आपण करायला हवा. परमार्थ भक्ती उपासना आपल्याकडून घडणार आहे अशा प्रकारचा संकल्प आपण करायला हवा. नको तो विचार आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन आपल्या आयुष्याची वाट लावण्यापेक्षा, आपल्या जीवनाची वाट लावण्यापेक्षा सत्य संकल्प करून आपल्या जीवनाचा आपण उद्धार करून घ्यायला हवा, आपल्या आयुष्याचा आपण उद्धार करून घ्यायला हवा. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणतात, मना सत्य संकल्प जीवी धरावा. जीव शिव ऐक्य जर व्हावं असं वाटत असेल, कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी भेद उरू नये असं जर वाटत असेल, तर त्यासाठी सत्य संकल्प आपण जीवी धरला पाहिजे, सत्य संकल्प केला पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न करा की जास्तीत जास्त भगवंताचं स्मरण मला कसं होईल, देवाचं नामस्मरण माझ्याकडून कसं होईल, यासाठी संकल्प करा. परमार्थ भक्ती उपासना करताना कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही. अखंडपणे ते चालू राहील, सुरू राहील, माझ्याकडून ते कार्य घडेल यासाठी संकल्प करा. त्याला सत्य संकल्प म्हणतात. समाज कार्य माझ्याकडून घडावं, समाज प्रबोधन माझ्याकडून घडावं, माझ्या जीवनाचा उद्धार व्हावा, माझ्या आयुष्याचा उद्धार व्हावा. पण मी हे कार्य करता करता जे सुख मी अनुभवतोय, ते जे आत्मसुख मला संतांच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे, हे आत्मसुख प्रत्येकाला कसं मिळेल, कशा प्रकारे मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवा आपण. त्याला सत्य संकल्प म्हणतात. देव कार्य वाढलं पाहिजे. संतांनी दिलेले विचार, संतांच्या वाङ्मयातील असलेलं मार्गदर्शन, ते विचार प्रत्येक जनसामान्यापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येतील, त्या संतांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार कशा प्रकारे करता येईल, हा संकल्प आपल्या अंतःकरणामध्ये आपण करायला हवा. म्हणून
मना सत्य संकल्प जीवी धरावा. पुढे जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना समर्थ म्हणतात, मना कल्पना ते नको विषयांची. कल्पना म्हटल्यानंतर त्या कल्पनेची जाणीव ओळख करून देताना दासबोधामध्ये समर्थ असं म्हणतात, कल्पनेचे एक बरे जे मोहरताच मोहरे. कल्पना करत असलेल्या माणसाची अवस्था कशी असते माहिती आहे का? स्वप्नावत अवस्था असते त्याची, स्वप्नावत अवस्था. म्हणून ती कल्पना विषयांची नको. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, त्याच्यातून त्या निर्माण होणाऱ्या असूया, अद्वया भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, या सगळ्या एकामागे एक येतात. आणि ह्या सगळ्या एकामागे एक आल्या ना की माणसाला देवाचं विस्मरण होतंय, देव कार्याचं विस्मरण होतंय. ज्याच्याने आम्हाला उपासनेचं विस्मरण होईल, देव कार्याचं विस्मरण होईल, धर्म कार्याचं विस्मरण होईल, त्या कल्पनाही आम्ही करू नये. त्या कल्पनांचा स्पर्शही आम्हाला नको. विषयांचं सुख हे क्षणिक सुख आहे, काहीच काळापर्यंत टिकणारं सुख आहे. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीतीभ्रष्ट. नीतीभ्रष्ट व्हावं लागतंय, त्यासाठी अधर्माकडे वाटचाल करावी लागते, अधर्माची कार्य करावी लागतात त्यासाठी. आणि म्हणून पुरुषार्थातला पहिला भाग जर असेल तर धर्म. तो धर्म जर आपल्याला सांभाळायचा असेल, धर्म आचरण जर आपल्याला करायचं असेल, धर्माला मान्य असणारी कर्म जर आपल्याकडून घडावीत असं वाटत असेल, तर त्यासाठी मना कल्पना ते नको विषयांची. विषयांची कल्पना नको. कारण विषयांची कल्पना जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल ना, तर विकारे घडे हो जनी सर्व चीची. फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. आताच आपण बघितलं, इंद्रपदाला जाऊन त्याच्याकडे ती वाईट वासना निर्माण झाली, विषयांची कल्पना निर्माण झाली, शेवटी त्या पदाला जाऊनही फजिती व्हायची वेळ आली. गौतम ऋषींच्या वेशामध्ये ज्या वेळेला अहिल्याकडे गेला, त्या वेळेला प्रत्यक्ष गौतम ऋषी आल्यानंतर मग मात्र नको त्या रूपामध्ये पळून जायची वेळ त्याच्यावर आली. आणि माणसाचं असंच आहे, विषयाधीन झाला की तो वेशांतर करतो, तो वेश बदलत असतो. विषयाधीन झाल्यानंतर ज्याला सत्य कर्म करायचे, ज्याला धर्म कार्य करायचं आहे, ज्याला देवाचं कार्य करायचंय, त्याला वेशांतर करायची गरज नाहीये. जसा आहे तसं तो कार्य करत असतो. कारण ते सत्य आहे, आणि जे सत्य आहे ते तो जगापुढं मांडत असतो, सांगत असतो. सत्य कार्य तो करत असतो. त्याला काय गरज आहे वेशांतर करायची? पण विषयाधीन झालेला मनुष्य मात्र वेशांतर करून मग तो सीतामाईकडे जातो आणि मग बोलतोय, माई भिक्षा वाढ. वेशांतर केल्यानंतर आणि मग शेवटी फजिती होते ना. विकारे घडे हो जनी सर्व चीची म्हणजे फजिती. समाजामध्ये मान राहत नाही, समाजामध्ये त्याला महत्व राहत नाही. अशा प्रकारची कर्म जर त्याच्याकडून घडत असतील तर ते जितची प्रेता समान असलेली कर्म असतात. तो माणूस जिवंतपणे मेल्या समान असतो. कारण तो देहाने जरी जिवंत वाटत असेल, शरीराने जरी जिवंत वाटत असेल, तरी कर्माने मात्र तो मृत झालेला असतो, कर्माने तो मेलेला असतो. आणि म्हणून या ठिकाणी समर्थ आपल्याला जाणीव करून देतात, ओळख करून देतात, त्या मनाला शिकवण देतात, त्या मनाला उपदेश देतात. मना पाप संकल्प सोडून द्यावा. पापाचा जो संकल्प आहे, ज्याच्याने पाप कर्म घडतात, तो संकल्प, ज्याच्याने अनितीची कर्म घडतात, ज्याच्याने अधर्माची कर्म घडतात, तो संकल्प सोडून द्यावा. मना सत्य संकल्प जीवी धरावा. उपासना घडणार, परमार्थ भक्ती घडणार, अखंड आणि अखंड त्या देवाचं स्मरण आपल्याला राहणार. अशा प्रकारचा संकल्प म्हणजे सत्य संकल्प जीवी धरून ठेवायला हवा. आपण जीवी धरावा. पुढे
मना कल्पना ते नको विषयांची. विषयांची कल्पना नको. जिथे जिथे विषयांची कल्पना निर्माण झाली तिथे तिथे अवस्था काय झाली? विकारे घडे हो जनी सर्व चीची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी काय धरावं आणि काय सोडावं याची ओळख या ठिकाणी मनाला समर्थाने करून दिलेली आहे. ते विषय कसे आहेत, ते विषय कोण आहेत याची ओळख समर्थांनी श्लोक क्रमांक 6 मध्ये दिलेली आहे, अर्थात पुढच्या श्लोकामध्ये दिलेली आहे. त्याची ओळख आपल्याला घ्यायची आहे, ते श्रवण आपल्याला करायचं आहे. तत्पूर्वी जे सोडायला सांगितलेलं आहे ते आपल्याकडून सुटलं पाहिजे आणि जे धरायला सांगितलेलं आहे, जे जीवी आत्मसात करायचं आहे ते केलं पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.